नमस्कार मित्रांनो, आज आपण नवरात्रीच्या विशेषतेबद्दल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या महत्त्वाबद्दल चर्चा करूया। चला तर मग या विषयावर सविस्तर माहिती घेऊ। नवरात्री म्हणजे देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा। या काळात भक्तांनी विविध प्रकारे देवीची आराधना केली जाते। स्वामी समर्थ महाराज हे एक महात्मा आहे ज्यांनी भक्तांना आध्यात्मिक मार्गावर नेले। त्यांच्या विचारांमुळे आणि उपदेशांमुळे अनेकांचा जीवन प्रवास बदलला। नवरात्री हा एक सण आहे जो देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो। या 9 रात्रींचा कालावधी भक्तांसाठी साधना, उपासना आणि प्रार्थनेचा असतो। स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना कळवले की साधना म्हणजे आत्म्याशी संवाद साधणे। नवरात्री दरवर्षी आश्विन महिन्यात येतो। साधारणतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या सणाचे आयोजन केले जाते। या काळात देवीचे उत्सव आणि पूजा विधी मोठ्या उत्साहाने केले जातात। नवरात्री भारतातील सर्वत्र साजरा केला जातो। विशेषतः महाराष्ट्रात नवरात्रीचे महत्त्व खूप आहे। स्वामी समर्थ महाराजांचे आश्रम आणि मंदिर हे भक्तांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे। त्यांच्या शिक्षणामुळे अनेक भक्त देवीची पूजा प्रेमाने करतात। नवरात्रीचा सण भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतो। हे एक स्वच्छता, आत्मसाक्षात्कार आणि भक्तीचा काळ आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या उपदेशामुळे भक्तांना नवरात्रीच्या या पवित्र काळात आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध समजण्यास मदत होते। नवरात्री साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत। भक्त रात्रभर जागरण करतात, देवीच्या स्तोत्रांचे पठण करतात, उपवास करतात आणि धार्मिक कार्य करतात। स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना हे शिकवले आहे की या काळात आपण साधना करून आपल्या मनाचे शुद्धीकरण करू शकतो। मित्रांनो, नवरात्री आणि स्वामी समर्थ महाराजांच्या उपदेशांच्या माध्यमातून आपल्याला आत्मिक शुद्धता, भक्ती आणि समाजातील एकता यांचे महत्त्व समजते। या पवित्र काळात आपल्या मनाला शांतता, प्रेम आणि आनंद मिळावा हीच प्रार्थना करूया। धन्यवाद। तुमच्यासाठी हा सण आनंददायी आणि भक्तिपूर्ण जावो। जय माता दी। जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।